नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपल्याकडे आलेला आहे अख्खं कोकण म्हणजे कोकणातला रानमेवा आणि हा मेवा घेऊन आलेले आहेत आपल्या मेधाताई। आज आपल्याला काय स्पेशल शिकायला मिळणार आहे ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। चला मेधाताई, नमस्कार। नमस्कार। आता आज काय आम्हाला शिकवणार? खरं म्हणजे ह्या रेसिपीज ज्या आहेत ना हां, ह्या आपल्या परंपरेने आलेल्या आहेत। बरोबर। म्हणजे आपल्या आजी आई आपल्या घरातली मोठी माणसं ह्या कोकणामध्ये कायम त्या करतात। कोकण गोवा भागामध्ये बरोबर। सहज घरी करतात त्या। आपल्या शहरी जीवनापासून या थोड्याशा लांब गेल्यात म्हणून आज आपण इथे दाखवणार आहोत। तर काजूच्या बियांचा आपण उपयोग करतो, काजूगर खातो अनेक वेळेला, पण काजूचं फळ हे नाशिवंत असल्यामुळे आपल्याकडे फारसं पोचत नाही। बरं, तर या फळापासून आपल्याला काय करता येईल? आता उन्हाळा प्रचंड आहे, त्यामुळे आपल्याला काही कोल्ड्रिंक्स घ्यावीशी वाटतात, मॉकटेल्स कॉकटेल्स वगैरे करायला। पण नैसर्गिक जी थंडगार पेय आहे ती तब्येतीला अतिशय चांगली असतात। तर ह्या काजूच्या फळाचा उपयोग कसा करायचा हे बनवायला, हे अक्षरशः काजूची जी फेणी करतात गोव्यामध्ये त्याच्यासाठी हे फळ उराक सुद्धा खूप फेमस आहे। म्हणजे की त्याची काजूच्या फेणीच्या अगोदरची प्रोसेस आहे। ओके, पण आपल्याला घरगुती पद्धतीने काय करता येईल आणि हे फळ कसं एन्जॉय आणि नॉन अल्कोहोलिक असतं। नॉन अल्कोहोलिक असतं, पचनाला अतिशय चांगलं असतं, छान भूक लागते याच्यामुळे। हे ताजी फळं जर सकाळची तुम्ही खाल्ली, नुसती चावून खाल्ली, त्याचा रस गिळला तर तुम्हाला पचन सुधारतं। म्हणजे पित्त वगैरे होत नाही, उन्हाळ्यात पित्ताचा त्रास। पचन आणि पित्त ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत, बरोबर। त्यामुळे याचा रस काढायचा आणि त्या रसापासून काय पेय बनवता येतात आपल्याला ताजी, कोणतंही आर्टिफिशियल काही गोष्टी न घालता साध्या गोष्टींना कसं करता येतं हे आपण। मेधाताई, काजू म्हटल्यावर उष्ण असं म्हटलं जातं, पण उष्ण थंड आपल्याला कसं बऱ्याचदा लोक जे आई वडील सांगत आले ते आपण ऐकत आलो, पण तुमचं काय मत? माझं मत असं आहे की निसर्गानेच अशी रचना केलेली आहे की ज्या ऋतूमध्ये जे फळ होतं, जे भाजी होते ते त्या त्या ऋतूमध्ये बाधत नाही। बरं, तुम्ही योग्य प्रमाणात घ्यायला पाहिजे अर्थात, एकच गोष्ट अति खाऊ नका। परंतु आता तुम्ही समजा उष्ण वाटत आहे, तुमच्या तब्येतीला उष्ण, तुम्ही बेताचा घ्या, एकदाच घ्या। कारण मी म्हटलं की निसर्गात जी गोष्ट तयार होते ती अति उष्ण किंवा अति थंड असत नाही। बरोबर, तुम्ही त्याचा अति वापर करायचा, त्याच्यामुळे उष्णता होते। आणि तुम्ही आता बर्फ तो आर्टिफिशियली तयार झालेले आहे किंवा कोल्ड्रिंक जे तुम्ही अतिशय थंड फ्रीजमध्ये ठेवलेले आहे, बरोबर, ते तुम्हाला बाधू शकतं। बरोबर, पण नैसर्गिक अवस्थेमध्ये केलेलं जे पेय असेल, जे फळ असेल, त्याचा तुम्हाला आणि मोस्टली सीझनल जे हे खरं कशाच शोधून घ्यायला त्या त्या सीझनमध्ये जे निसर्गात तयार होतं त्याचा वापर जरूर करावा। येस येस येस। याच्यापासून आज आपण एक 2 ते 3 प्रकारचे पेय बनवणार आणि प्लस याच्याबरोबर एक छान असं रायता तुम्ही शिकवणार। करायची सुरुवात करा। आता सुरुवात काय करायचं? पहिला हे बी काढून टाकायची। याचा आपण ह्या फळाचा आपण रस काढायचा। ओके, तुकडे करा, मिक्सर मध्ये घाला आणि गाळून रस तयार करा। ओके, एकदा रस तयार झाला की त्याच्यापासून आपण वेगवेगळे प्रकार तयार करूया। ओके, ही अशी काजूची जी बी आहे ती काढून घ्यायची। ही पेढी की लगेच येते। आणि किती मऊ आहे ना हे फळ। हो, अतिशय मऊ आहे, तयार झालेलं आहे। हा वरचा भाग काढून टाकते। हे असं सगळं चिरून घ्यायचं आणि हा वरचा भाग मुद्दाम काढायचा, कारण जी खसखस होते आपल्या गळ्यामध्ये ती या भागामुळे होते ना। हो, त्या भागामुळे हे वरचं कट केलं तर आपल्याला खसखस होणार नाही। सगळ्या चवी असतात ना फळांच्या काय किंवा त्याच्यापासून केलेल्या पदार्थांच्या, या लहानपणी डेव्हलप झाल्या तर फार चांगलं असतं। म्हणजे मोठेपणी त्या आवडतातच। तुम्ही समजा मधल्या काळामध्ये जरी खाल्ल्या नसल्या तरी सुद्धा तुम्हाला त्या आवडतात। नवीन सुरू करायचं म्हटलं तर बापरे कसं लागेल असं वाटत, आणि ते भीती राहते मनामध्ये की टेस्ट लागेल की नाही असं। मिक्सरमध्ये ही सगळी फळं घालूया आणि छान याची प्युरी करून घेऊया। प्युरी करून आता इथं बघा, हा छान असा पल्प तयार झालेला आहे। पल्प चांगला झाला, आता घट्ट आहे। थोडंसं पाणी घालून तू गाळून घ्यायचं। ह्याच्यात घालते आणि मग पाणी घालते थोडंसं। छान झालाय बघ, मऊ, फळही मऊ आहे। आणि पाणी मी हे करताना अजिबात घातलेलं नाही आहे।
थोडं घातलं तरी हो चालतं. आता घालते. आता हे जरासं घट्ट आहे ना, ते पहिला ह्याचा प्युअर पल्प काढून घेते. आता हा इतका असा हे झालेला आहे, फारसं त्याच्यात काही राहिलं नाही. तू तसाच घेतलास तरी हरकत नाही. ज्यांना म्हणजे अगदी फायबर पण हवा आहे तर ते फायबर सक्ती म्हणून अख्खं घेतलं तरी चालेल. कारण मी तर ह्याच्यात साखर घालून शिजवून वगैरे ठेवून आपण स्क्वॉश वगैरे करून ठेवू शकतो का? नक्कीच. बरं, म्हणजे ह्याच्यात हा जो पल्प आहे असं करून ह्यात साखर घालून मीठ घालून जर आपण शिजवून ठेवलं तर हा एक तुम्ही चांगलं म्हणजे फ्रीजमध्ये एखादी बाटली करून ठेवली तरी आपण दिवस वापरू शकतो. म्हणजे हे फास्ट मध्ये होऊन जाईल. बऱ्यापैकी सगळा पल्प निघालेला आहे. हे बघ छान मऊ असा झालेलं आहे. सेमी लिक्विड असं झालं. ओके. हे बघ. बरं. आता आपण ह्याच्यापासून मस्तपैकी पेय तयार करूया. आता हा आपला पल्प तयार झाला. हा, आता कसं काय करायचं? आता आपण पहिलं पेय करण्यासाठी थोडा पल्प एका पातेलीत काढून घेऊया. हां, आणि थोडासा घे. त्याच्यामध्ये आपण आता सैंधव मीठ घालूया. बरं. हे अतिशय गोड फळ आहे. बरं, त्यामुळे ह्याला आणखी साखर घालायचं गरज नाही. एवढी नैसर्गिक साखर पुरेशी. ओके. आता हे सैंधव मीठ आपण त्याच्यामध्ये थोडंसं ते मात्र पाहिजे, खूप छान लागतं. थोडीशी ज्यांना मिरी आवडते तरी थोडी मिरी घालावी, स्लाइडी थोडी घालावी, फार नको, घशाला कफोड. आणि थोडं आल्याचा किस. हां, आता हे गोड असल्यामुळे हे सगळं ह्याच्यामध्ये बरोबर सूट होतं. बरं, हे किंचित ढवळायचं. मला साखरेची अजिबात आवश्यकता नाही. म्हणजे साखर आणि रंग दोन्ही किती आणि किती इंटरेस्टिंग कलर पण किती छान आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बर्फ घालू. ज्यांना बर्फ हवा त्यांनी घाला, नाही घातलं तरी चालेल. आपण हे फ्रूट्स जर आपण बर्फामध्ये म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवून चिल केले आणि मग ह्याची प्युरी करून घेतली तरी आपल्याला मस्त बर्फाची आवश्यकता नाही. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा पाहिजे तर. बरं, तसं केलं तरी हरकत नाही. मग तुम्ही बर्फ घालूच नका. ओके. आपण आहे थोडंसं लिंबू पिळते. म्हणजे हा आंबट चव आली आला. हां, ह्याच्यामध्ये सगळं घातलेलंच आहे आपण. हो, या प्युरीमध्ये. आता हे नुसतं प्युरी घालायची. बरोबर, बस. आता ह्याच्यामध्ये आपण सोडा घालायचा. ओके. सांगा मी ते. आता हे काजूचे आपण म्हणजे काजूच्या फळाची जी पेस्ट केलेली आहे त्याच्यापासून आपल्या त्याच्यामध्ये थोडीशी आल्याची चव आहे, मिरीची चव आहे, सैंधव घातलेला आहे, फळ गोडसर असल्यामुळे ते आहे, आणि लिंबाची चव आहे, आणि त्यात सोडा घातलेला आहे, त्यात थोडा बर्फ टाकलेला आहे आणि पुदिना. या सगळ्याची मिळून अतिशय सुंदर चव या पेयाला येते. मॉकटेल छान आपला. तुम्ही जर प्यायलं तर तुमची भूक चांगली वाढेल, तहान भागेल तुमची, आणि घरच्या घरी हे सहजपणे पेय बनवता येईल. आता हे आपण दुसरं तयार करूया. याच फळाच्या रसापासून दुसरं पेय आपण तयार. आता ह्याला काय काय लागणार सांग. यालाही असाच पुन्हा पल्प एका पातेलीमध्ये तुम्ही घ्या. ह्याच्यात आपल्याला परत आता हा आधी पल्प इथे घ्यायचा. त्याच्यामध्ये पुन्हा ह्याच गोष्टी घालायच्या. थोडं सैंधव मीठ घालायचं, आलं थोडंसं. या सगळ्या पचनासाठी गोष्टी चांगल्याच असतात. थोडी मिरी चव पण आणि पचन पण. कोणाला आवडत असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा तुम्ही घातली तरी घालू शकता त्याच्यामध्ये. आता बर्फ घालायचा आधी. त्याच्यामध्ये हा पल्प ओतायचा. आणि मगाशी आपण सोडा वापरला होता, आपल्याला आता नारळाचं पाणी, शहाळ्याचं पाणी वापरायचं. हे बघ, इथं शहाळाचं पाणी आपण पाणी आहे काढून त्याच्यामध्ये मिक्स करायचं. ते ह्याच्यात आपण मिक्स करायचं. म्हणजे हे आणिच नॅचरल झालं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोणाला हवं असेल तर लिंबू पिळलं तरी चालेल. ओके. हे ढवळायचं. त्याचं एक दुसरं सुंदर पेय दुसऱ्या चवीचं तयार झालेलं आहे. हे पहा, याच्यामध्ये सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरल्या. बरोबर. आता तिसरं जे पेय आहे ती आहे आपली कढी. तर कढीसाठी काय काय इथं सैंधव मीठ घेतलंय. आता ही कढी आपण गॅसवर ठेवून करणार नाही. बरं, कच्ची कढी. ओके.
बघा हा इथं हा. काय काय घेतलं, एक हा. अर्धी मिरची, एक बरं. लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि हे सेंधव सैंधव मीठ. मीठ सगळं आता एकजीव हे करून जरासं घ्यायचं. अगदी म्हणजे हलकंच. हलक्या आहे ते थोडंसं राहिलं तरी छान छान लागतं ते. दाताखाली आलं तरी दाताखाली आलं. चांगलं लागतं. येस. छान वास आला बघ. हा. याचं सगळ्याचं कुठल्याचं. हे बघ, हां ही गोळी तयार झाली आहे. बरोबर. ते आता एका पातेलीत काढून घे. बर. हे सगळं आता इथं त्याच्यामध्ये नारळाचं दूध घेतलेलं आहे. नारळाचं दूध घेतलेलं आहे. हा. आता काय काय करायचं? आता हा आपण कशामध्ये काढून घेऊया तर ह्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्येच करूया. हा. ठीक. आता ही जवळपास बघा एक मोठी वाटी हा. आपलं हे काजूचं गुलट्याचा रस आहे. रस आहे. आणि ह्याच्यात मी रस म्हणजे पल्प सकट पल्पच आहे. नुसता हा. रस नाही. नाहीये, पल्पच त्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध दूध म्हणजे एक- नारळ खोवून हा. त्याच्यापासून दूध हे दूध मिक्सरमध्ये घालून काढून घ्यायचं. दूध घाल काय काय हा ते घातलं. आणि आता ही जी गोळी आहे गोळी आहे ही घातली. हा. आता हे ह्याच्यामध्ये आपण सैंधव मीठ मिरची लसूण सगळं घातलेलं आहे. हा. आणि तुम्हाला हवी असेल हा. तर ह्याला तुम्ही वरती थोडीशी फोडणी देऊ शकता. फोडणी देऊ शकता. जिरं. हा, अगदी थोडंसं जिरं घालायचं. कढीपत्ता नको. नाही. नुसत्या जिऱ्याची फोडणी ओके. हा, चालेल. तुपाची बरं. द्यायची फोडणी तुम्ही देऊ शकता किंवा अशा तऱ्हेने असं नुसती डायरेक्ट सुद्धा डायरेक्ट देऊ घेऊन शकता. हे पिऊ पण शकतो आणि भाताबरोबर पण खाऊ भाताबरोबर घेऊ शकतो. शकता. ह्याला बरं. गोडवा आणायला आणि काही घालायला लागत नाही. लागत गोडच आहे already. मिरची आपण घातली तेव्हा Yes. थोडा तिखटपणा आला. हा. आणि लसणाची पण एक छान हलकी चव हलकी आहे चव त्याच्यामध्ये. आलेली आहे त्याच्यामध्ये. ओके. ओके. त्यामुळे असंच तुम्ही घेऊ शकता म्हणजे नारळ आपल्या बर्फाचे तुकडे टाकून बरं. त्याच्यावर हे घालून तुम्ही तसंच पिऊ शकता. ओके आपण सर्व करू. सरकल. पेयामध्ये आंबटपणा आणण्यासाठी हा. आपण बिंबल किंवा करमल घालू शकतो. करमल आता इथं आपल्याकडे करमल आहे. करमल आहे त्याचे ते थोडेसे घालूया. तुकडे स्लाइस. ते अतिशय आंबट फळ आहे बरं का. बरं. अतिशय स्वस्त मिळणारं अतिशय आंबट फळ. आंबट फळ आहे. या सगळ्या फळांचा उपयोग आपण केला पाहिजे. नुसतं आणि आपण लिंबू आणि खूप चिंच सुंदर वापरतो. दिसतं पण. स्टार नैसर्गिक. फ्रूट हे. हे आपण वाळवून ठेवू शकतो ना मगाशी पण हा. दाखवते आपण वाळवून ठेवू शकतो. बरं. की जर असे तुकडे टाकले तर त्याचा आंबटपणा येतो. पण ह्याच्यात ते होतं. खातानाही छान लागतं. नुसतं मीठ लावूनही छान लागतं खायला. मीठ बरं. लावून किंवा नुसतं. तिखट मीठ ज्याचं जसं कैऱ्या लोणचं खातो. पण करतात मी ते आम्हाला सुंदर. लोणचं पण शिकवा. हो लोणचं नक्कीच हा. दाखवते. हा. आता इथं काय करायचं ह्याच्यामध्ये ह्या कढीमध्ये हा. बर्फ घालूया. घालायचं. हम्म. त्याच्यामध्ये हे करमलाचे तुकडे स्टारच्या आकाराचे झाले सुरेख दिसतात ना. हम्म. आणि आता त्याच्यावर हे ह्याच्यामध्ये ही कढी घालायची. कढी घालू. हे ट्रान्सपरंट नसल्यामुळे ते तुकडे दिसणार नाही. हा. पण त्याची याची चव मात्र हा, खूप चव सुंदर मात्र आहे. त्याच्यामध्ये उतरते ती आंबटपणा उतरेल. बस. आणि आपण काय करू एक स्टार हा, त्याला इथे पण लावूया. इथे आपण असा लावू. हे असं जर तुम्ही 2 मिनिटं ठेवलं तर ही सगळी चव जी आहे त्या करमलाची त्या रसामध्ये रसामध्ये उतरते. Yes. आणि छान लागतं आणि ते. वरून छान वरती तुम्ही थोडं छान garnishing कोथिंबीर ला घाला. तुम्हाला पुदिना आवडत असेल तर पुदिना घाला. पुदिना घाला. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू. येस बरोबर बरोबर. तर ही 3 पेय तयार झाली या काजूच्या फळाच्या रसापासून गरापासून सोप्या पद्धतीने अगदी कुठेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता सहजपणे करता येण्यासारखी ही 3 पेय वेगवेगळ्या चवीची. येस येस